नमस्कार मित्रांनो. आजचा जो व्लॉग असणार आहे आपला व्लॉग नंबर 6 तो असणार आहे शिव मंदिर पावणेश्वर, जिथे की मी राहतो ज्या गावात त्यातलंच हे मंदिर आहे, त्याच गावातलं आहे. हे बघू शकता तुम्ही, कमान बघितली, हा एंट्रन्स आहे. हा जो एरिया असतो तो आमच्या महाशिवरात्रीच्या वेळेस जो सप्ताह बसतो तिथं जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि इकडच्या साईडला जे आहे महाशिवरात्रीला एवढी गर्दी होते त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी हा एरिया वापरला जातो. हे असं दिसतं बाहेरून आमचं शिव मंदिर. जसं तुम्ही एंट्री मारतात, खूप भारी आता बनवलंय. पहिल्यांदा छोटसच होतं हे मंदिर, पण आता रिकन्स्ट्रक्ट केलंय, खूप सुंदर केलंय. हे बघा, मार्बल्स वगैरे. समोरच गेलो की आपल्याला नंदींचं दर्शन होतं. नंदींच्या आजूबाजूची ही जी सजावट आहे तुम्ही बघू शकता. पावणेगाव ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे आणि अजूनही हे मंदिराचं बांधकाम चालूच आहे. हे काका जे आहेत नंदी बैलांकडे आपले इच्छा मागत असतील. आणि हा जो आहे आपल्या मंदिराचा मेन गाभारा, जिथं स्वयंभू महादेव जे आहेत ते आपल्याला अवतार घेतला होता त्यांनी. हे जे शिवपिंड आहे, शिवलिंग, हे अशा प्रकारचं आहे. अजून एकदा एक बघून घ्या तुम्ही. ह्याची जी जागा आहे तो तुम्हाला पाठचा जो महादेवाचा फोटो दिसतोय तिथे होती, परंतु काही कारणास्तव जेव्हा मंदिर बांधण्यास काढलं तर शिवलिंग जे आहे ते इथं प्रस्थापित करण्यात आलं होतं. आणि हा बघा मेन गाभारा, किती सजावट सुंदर अशी केलेली आहे. खूप भारी आणि प्रसन्न वाटते इथं आल्यावर. हेच मी तुम्हाला सांगत होतो की पहिल्यांदा जे शिवलिंग आहे ते याच ठिकाणी होतं. आता तिथेही पूजा केली जाते. आपण थोडंसं बाहेर आलो की येथे श्री हनुमानजीचं मंदिर आहे. छोटंसं आहे. आणि हे जे आहेत आपले हनुमान मंदिर, हनुमान आहेत. आणि पाठीमागं त्यांच्या राम, लक्ष्मण आणि सीताजी. अशा प्रकारे आपला हा आजचा ब्लॉग इथंच समाप्त करत आहोत. इथून मी बाहेर पडलो. आणि थँक्यू. असेच व्लॉग्स येत राहतील हळूहळू. तुम्ही फेसबुकला फॉलो करून ठेवा. थँक्यू.